मंडळी, आम्ही आज चाललो आहेत कोकणात आणि आता वाट बघत आहोत आमच्या सगळ्या नातेवाईकांची जे आमच्यासोबत येणार आहेत कोकणात. आणि कोकणात आम्ही चाललो आहोत पालखीसाठी. एवढं सामान तर रेडी आहे, बस निघायची तयारी चालू आहे. प्रकारे आमची गाडी पण खाली आलेली आहे. सगळे नातेवाईक मंडळी सोबत यायला तयार झालेले आहेत. आमची राजवी पण रेडी आहे गावाला जायला. तिचा हा पहिला होळी सोहळा आहे. पालखी आणि सगळं काही ती पहिल्यांदाच अनुभवणार आहे. आता आम्ही निघालो आहे आणि सगळेजण आले आहेत. मम्मी, पप्पा, राजवी आणि आमचे आहो. स्वागत आहे आपल्या नवीन प्रवासामध्ये. चला गावाला तुम्ही पण. हो कसं आहे लाल टमाटर. राजवी रेडी आहे गावाला जायला. एकदम फुल मज्जा आहे तिची. भेटलं की नाही मग घोडबंदर रोडला? अतिशय ट्रॅफिक होतं. कुठे भेटलं ट्रॅफिक? आम्हाला गायमुखपासून जे ट्रॅफिक भेटलंय 1 तास लागला. 1-1.25 तास लागला अंदाज. गाडी फुल भरली. चला आम्ही निघालोय कोकणात. गणपती बाप्पा. कोकणात आम्ही चाललोय शिमगो उत्सवासाठी. पालखीचं आगमन आमच्या घरी उद्या आहे. हो, शिमगा उत्सवासाठी आम्ही गावी चाललोय. आमच्या ग्रामदेवतेचं उद्या सकाळी आगमन आमच्या घरी होणार आहे. तर तिची सगळी तयारी करण्यासाठी आम्ही आता निघालोय. आता पुढचा आमचा जो प्रवास आहे तो गावच्या दिशेने चाललेला आहे. आता आम्ही गावी जवळजवळ 7 ते 7:30 वाजेपर्यंत पोचू. आता बघू पुढे कसा प्रवास होतोय तो. ग्रामदेवतेचं मग उद्या दर्शन झालं की पुढील जे काय कार्यक्रम होतील ते आम्ही आपल्या व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोचवूच. धन्यवाद.
आता आम्ही पोचलो आहे पनवेलच्या आसपासच आहोत आणि हा आहे जोशी वडेवाला यांचा रेस्टॉरंट. कसं वाटतंय? जोशी वडेवाल्यांकडे भूक लागली आहे. भूक सण होत नाही आमच्या आई वडिलांना. काय करणार. आणि आमचा एक मित्र आला गुजरातवरून, प्रतीक वाघेला. तो सहकार्य खूप छान प्रकारे करतो. हे आमचे आघाडीचे कार्यकर्ते पुढे चाललेत धावत धावत. आणि ह्या आहेत पूजा पवार, ही आहे राजू राहुल पवार. गोंड्या मोंड्या धोंड्या डोंड्या जोंड्या. हु आर यू? एकदा आणलेलं तेव्हा हु आर यू? तिथेच आणलेलं. जोशी वडेवाले यांच्याकडे पोचून आम्ही घेतलाय मस्तपैकी मिसळ पाव, वडापाव, कोलाडला पोचलो आहे. CNG भरून घेतला आहे जस्ट. आता डायरेक्ट माणगावला थांबू. चला. बाय बाय. राजवी खूप मज्जा करते आहे. पुन्हा रस्ता ती एन्जॉय करते आहे. तिचा मामा आणि तिच्या पप्पांबरोबर बोलते आहे आणि आजीबरोबर खूप खेळते आहे. झालं काय CNG भरून? पप्पा आले?
आता आम्ही पोचलो आहे चिपळूणला आणि कोणी जर कोकण साईडला येत असेल तर त्यांनी CNG किंवा पेट्रोल महाडलाच फुल करून घ्या, कारण पुढे CNGचे खूप वांदे आहेत. CNG संपले आहे असं बोर्ड सगळीकडे बघायला मिळतं आहे. काय असे बोर्ड तुम्हाला प्रत्येक पेट्रोल पंपवर बघायला भेटतील. त्यामुळे बॅकअपसाठी पेट्रोल भरलेलं बरं. आणि जर CNG भरायचं असेल तर महाडच्या आधीच CNG भरून या. बस आता आम्ही 10 मिनिटात चिपळूणला पोचणार आहोत. एक छोटा ब्रेक. आता आम्ही पोचलो आहे चिपळूणच्या पुढे आणि चिवेली फाटा म्हणून आहे तिकडे थांबलो आहे. आता रात्रीचं जेवण करूनच निघणार आहे पुढे. हॉटेल अनुदत्त आहे आणि खूपच चांगलं टेस्टी जेवण इकडे मिळतं. आम्ही एकदा आलो होतो इथे, तर चांगला एक्सपिरियन्स होता. कसे आहात मंडळी? वेलकम टू युअर गाव. वेलकम टू अवर गाव. आवर गाव. गावा. येतं तेवढं बोलायचं. त्याचा फोटो काढायला फोन करून प्रतीक मामा की खिला रहे हैं. अरे जमकुडा तो उडी जजे पावागड रे. बरोबर बरोबर असं डान्स करायला. पाय उचल पाय मजा आली, मजा आली तुला? कशी आली कशी आली कशी आली? राजवीला कशी मजा आली? मजा आली ना गाडीमध्ये मजा आली. कशी आली मजा? काय खाणार आहे तू आता? चिकन वडे? राजवी काय खाणार आहे? चिकन वडे? मजा आली ना तुला? मजा आली ना? मजा आली गाडी. तू मागे मागे बसून मजा केली की पुढे बसून मजा केली? राजवी कुठे मजा केली सांग? मजा केली ना? चड्डी कुठे तुझी? सकाळी ड्रेस वेगळा होता तुझा निघताना. मग बाई ते आपल्यामध्ये मग लाल टमाटर कशाला घेतलेत मध्ये? चिकन मसाला आलाय, तुला द्यायला मस्त बटर रोटी हे बघ इथली केली म्हणून. आणि आता पटापट संपवायचं. रात्रीचे 11 वाजलेत आणि आम्ही पोचलो शृंगारतळीला. नेहमीप्रमाणे आयडियल आईस्क्रीम शॉप जवळ आम्ही आलोय. आईस्क्रीम खायचं. आम्ही आईस्क्रीम खातोय.
दिसत तर नाही आहे, खूप सारा अंधार आहे, पण या रात्री 12 वाजताच्या गप्पा जसं काय उद्या दिवसच नाही आहे. आजचा आणि उद्याचा एकत्र बोलून घ्यायचं आहे त्यांना आजच.